गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. जेवण करायला थांबलोय आम्ही आता. पाटील फॅमिली रेस्टॉरंट गार्डन. मस्त आंब्याच्या झाडाखाली टेबल लावलेले आहे जेवणाचे. पाटील फॅमिली रेस्टॉरंट. पनीर हंडी. पनीर हंडीची ना. कढी. नवसाला पावणारा गणपती. दत्त शिखरला आलोय आम्ही. गाडी लावली टाकीच्या जवळ पार्किंगला. मंदिरात चाललो आता. श्री दत्त धुनी दत्त शिखर माहूरगड. दत्त शिखर माहूरगड. मस्त दर्शन झालं छान. गर्दी पण नव्हती. मागच्या वेळेस खूप गर्दी होती ना आपण आलो तेव्हा. खूप गर्दी. उशीर आलेला. पाय थंड करताय. चला आता आम्ही चाललो पुढे देवीचं दर्शन घ्यायला. मागच्या वर्षी आलो तेव्हा काम चालू होतं रस्त्याचं. आता रस्ता झालेला आहे. एकदम मस्त रस्ता आहे. चालले आत्ता माहूरगडावरती दर्शन घेण्यासाठी. इकडं वरतीपर्यंत गाड्या जाता असं केलंय का काय आता काय माहिती. काय म्हणतेस. दत्त शिखरचं दर्शन घेऊन आलो. दत्त शिखरचं दर्शन पहिले केलं आम्ही. काम चालले त्याच्यामुळं रस्ता इकडनं आहे मागणं. पहिले पुढून रस्ता होता. सगळे नवीन झालेले दुकानं या बाजूला. पहिले तिकडे होते. उलटे दुकानं वाढले आता आहे ना. आधी कमी होते. इकडे नवीन दुकान. साडी आणली का तुम्ही. तिथं 5 मिऱ्या करून द्यायच्या तिथं. हो. बांगड्या तांदूळ गिंदूळ आणले का. गहू आणले. तांदूळ आहेत ना. खण वगैरे बांगड्या खाली सगळं आहे. हे करून देतो. पैसे देऊ मला देतो. घेतलं देवीचं ओटीचं सामान. साड्या आम्ही नाशिकवरूनच घेऊन आलो होतो. बरंचसं चेंज झालेलं आहे. पायऱ्या आता दुसऱ्या बाजूने. जुन्या पायऱ्यांचं काम चालू असेल बहुतेक. देवीचं तांबूळ बनवून घेतलं आता इथं. तो लावून घ्यायचा. एकदम छान असं दर्शन झालेलं आहे. काहीच गर्दी नाही आहे. पूर्ण मंदिर मोकळं आहे.
मनसोक्त दर्शन झालं एकदम. ऊसाचा रस घेतला आम्ही मस्त. आता खूप ऊन वाढलेलं आहे. दर्शन एकदम छान झालं आमचं. 2 वेळा दर्शन केलं आम्ही. मस्त देवीच्या मंदिरात ना हार दिलेला आहे आणि मस्त आम्ही गाडीला हार लावलाय. छान दिसतोय, सुंदर मस्तच दिसतोय. अजून एक दिलाय तो मध्ये गणपती बाप्पाला घात. मस्त गणपती बाप्पाला पण हार गरमी. तुषार कसं वाटलं तुला? CNG साठी थांबलेलो आहे आता आम्ही. CNG भेटला आम्हाला. एवढा वेळ आम्हाला CNG भेटलेला नव्हता. चालू नव्हतं तेव्हा. हार मस्त दिसते. कढी आणि भजी बघू कसं लागतं. जिथे टी तिथे मी. एक बरं आहे, या रस्त्यावर गाड्या चालायचं. आपण उज्जैनला जाताना म्हणजे गाडीच नव्हती ना, क्वचित गाडी राहायची. जेवण करण्यासाठी थांबले आणि 60 किलोमीटर राहिले आता आमचं डेस्टिनेशन पुढचं. आम्ही गुगल मॅपला वेगळा हॉटेल चॉईस केला. आता हॉटेलच बंद आहे. आलंय आमचं जेवण. शेव भाजी. इकडं हे सगळे जण जेवायला बसले. काय काय मागवलंय? शेव भाजी आणि कोफ्ता. माझा स्लाइस घेऊन आले. माझं जेवण झालंय. माझा उपवास होता म्हणून मागाशी जेवण करून घेतलंय मी. यांना भूक नव्हती म्हणून हे आत्ता जेवत आहे. एकदम मस्त जेवण होतं हॉटेल गायत्री. सर्वांचं झालंय जेवण.